हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना आणि गुड मॉर्निंग। तर मी आता बनवत आहे टमाटर टाकून बेसन। आणि ते कोणते टमाटर? बारीक टमाटर दाखव बाई। हे बघा, हे टमाटर आहे। ह्या टमाटरची भाजी मी म्हणजे बेसन बनवते। मला ना खूपच आवडते बा ह्या टमाटरचं बेसन खरंच। आणि याची चटणी तर मला तर एवढी आवडते का काय सांगू। आता मी का नाही अशीच बोलणार। आणि तुमच्या इकडे आहे का असे टमाटर? तर प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा। नाही, मलाच म्हणतो आता मी। माई पोरगी म्हणते मले नको म्हणू, म्हणते मला म्हण। पण मी माझी जे भाषा आहे तेच लावणार, कारण कोणाकोणाला अशी गावठी भाषा आवडते ना, त्यामुळे। तर या मग तुम्ही पण या बेसन खायला। मी मस्त छान लहान टमाटर खायले। माया पोरीले कसा हसा येते। लहान लहान टमाटर खातात। चला, हे बेसन मग आता मस्त असं भाजून घ्यायचं चांगलं। आणि मग थोडं 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 पाणी सोडायचं। चला, आज ना खरंच आज माझं मनच नाही होऊन राहिलं, कारण रात्री झोप सुद्धा गेली नाही। आणि बघा पोटऱ्या हे ना गोळे दाटून येऊन राहिले पायामध्ये, खूपच गोळे दाटून येऊन राहिले। रात्री झोप नाही येत। आता असं वाटतंय की रात्री सकाळी झोपूनच राहा, उठावच नाही। काम सुद्धा करायला मन नाही होऊन राहिलं, इतकी थकल्यासारखं झाला जीव। आता तरी मी तयारी केली। आता निघते मी आता ड्युटीवर, कारण आपल्याला तर पोटासाठी करावंच लागन। आता मेहनत होत नाही माझ्यानं तेवढी, पण तरी मी करते, कारण माझी हालत नाही आहे एवढी खूप कष्ट करू शकते, पण तरी मी करते। माझे डोळे पण असं आताही मला ना खरंच झोप येऊन राहिली, असं वाटते झोपून राहावं। कारण तिकून येणं जाणं येणं थकून जाते पूर्ण दिवस। तिथे तर धावपळ होतेच म्हणा, हॉस्पिटलमध्ये म्हणा। तिथं सावलीतल्या सावलीत आहे, पण इकडून जाण्या येण्यानं खूप अखरते अजून। आणि वरून ऊन। प्लीज मला सपोर्ट करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा। चला, आता म्हटलं गन्ना ज्यूस पिऊन घ्या, कारण खूप थकून गेली, ऊन आहे। तर हे बघा, आता गन्ना ज्यूस, आता थोडं बरं वाटत आहे, चांगलं आहे, एकदम मस्त लागून राहिला। झालं आता फिनिश, खरंच आता मस्त लागून राहिलं, पोटामध्ये थंड लागून राहिलं। हॅलो, जय भीम सर्वांना। तर आता आली मी ड्युटीवरून। आता येता येता माई आणि देवांशूसाठी नूडल्स आणले, ते बघा खाऊन राहिले। आणि हे मुळा आणि बीट आणलं, आणि कांदे आणले 2 किलो, 20 रुपयाचे 2 किलो झाले। कांदे सस्ते होते आज। आणि हे कारले, कारण भाजीपाला नाही होता, तर एवढं सामान मी घेऊन आली। तर असं आहे। आणि तुम्ही म्हणता ना पसारा, हे बघा किती मी येतपर्यंत एवढा सारा पसारा करून ठेवते लेकरं। हे बघा, हे भांडे तर मी ठेवून नाही गेलती, कारण वेळच नव्हता। आणि हे बघा पेटी, हे कपड्याची पेटी खाली असते, ती हे इथे येऊन जाते। तर मी आता पटापट आवरते, आणि कपडे काढून ठेवले। हे बघा, तर आता हे कपडे सुद्धा मी उचलते। तर मला अशी कमेंट केली होती की तुमच्या घरामध्ये पसाराच असतो, तर पसाराच असतो माझ्या घरी, कारण लहानशी रूम आहे। आणि त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, हे याच्यामध्ये वाकरी आहेत बांधल्या, कारण अलमारी नाही आहे, रॅक नाही आहे जास्त, फक्त एवढी रॅक आहे। तर इथे ठेवायला काही जागा नाही आहे, हे बघू शकता। मग कुठे ठेवणार, म्हणून हे खुर्चीवर ठेवले मी, कपड्यात बांधून, चादरीमध्ये बांधून, असं आहे। तर आजचा दिवस खूप बेकार होता जॉबचा, कारण आज माझ्या हाताने एक गलती झाली होती।
म्हणजे नावामध्ये मिस्टेक झाली होती. आज त्यांची म्हणजे इको होती, इको सोनोग्राफी. तर नाव म्हणजे असं प्रियाच्या जागी रिया केलं होतं मी. म्हणजे फोनवर नंबर लावला होता तर मी ना रियाज केलं होतं. तर असं झालं होतं. तर सर मला खूप बोलले. तर असं झालं होतं. मग पेशंटच्या समोर मला दाट खावावं लागली. खूप मोठी गलती झाली होती. असं आहे, कधी जॉब करणं काही सोपी गोष्ट नाही. कोणतीही गोष्ट म्हणा तर असं आहे, थोडीशी जर गलती झाली तर आपल्याला बोलणं खावावं लागते. तर मग असं आहे. आता काय सांगायचं. हां, आणि उद्या आहे 14 एप्रिल. तर सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. हा, खुश आहे बाई. हा, भूक गेली का रे आता? खूप दिवस झाले होते ना, आपण खाल्लं नाही. पोट भरून गेलं. अरे वा. आज मी जाताना सुद्धा आज मी पण ज्यूस पेले, ऊसाचा रस. खूप थकून गेली, कसा जीव आहे. तर मग मी इथून जाता ऊसाचा रस पेली होती. एखाद्या वेळेस आता इथे येईल ना तर तुम्हाला देईन. आज म्हणून मी तुमच्यासाठी नूडल्स आणले आज. मम्मी चांगली आहे ना रे? हा, देवांशू, मम्मी चांगली आहे? हा, मम्मी खूप मेहनत करते ना? हा, हाव करते. खुश आहे खरंच. माई आणि देवांशू खरंच खुश आहे. चला, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि माझी माही आणि देवांशू कसे आहेत, क्यूट आहे हे कॉमेंट्समध्ये सांगा.